भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण घेती हिरी त्याचा ठाव एका ताटीचे भंग गमस्ती का आता तिथं अर्धा दिवस जगना चालवतो कुठं 2 रुपये आणि 4 पैसे दाना नाही मिळालं जगने अगो आमची कापड काढायची नाही तुम्ही पाण्यात न पण माझा अभ्यास चुलीत घाल तुझा तो अभ्यास आली मोठी मास्तरीण स्वतःच सगळं निर्मळ करायला जमतं आम्हाला का रोग लागले तर आहे अगं सामायिक मी दुसरी आली हे बाबा प्रगती पुस्तक अगं माझी गुणाची पायरी बघू आहे पर काय ग पैसे पाहिजे असतील तिला काय ग वय पेपरासाठी पैसे पाहिजे काय मी
मिळणार नाही पैसे पैसे येले लय लाड झालं हिचं उद्यापासून ही शाळा बंद. ए तू कोण आला रे माझी शाळा बंद करणारा? आता रांड मी कोण मी गुरु आहे तुझ्या आईचा. गुरु असशील तू आयचा माझं नव. येले ऐकतेस ना शाळा बोलते ही. आग लागली हिच्या शाळाला पेटले थडा आणलंय दिस राहिली ही शाळा. ते काय नाही येते आमुष्याला सौंदर्याला जायचं आणि काय काळ करून टाकायचं. आता गप म्हणती ना कडकड लावली नुसती आल्यापासून. जगने इकडे ये माझीला बस अंगाशी. मला सांग इतकं पैक कुठनं आणायचं ग? अगं दिस ना तू तरी पोटाचं कळग भरणं. मी मजुरी करीने शिकेन. असं कुठे झालंय भाई? आईला मैच्या भक्तीनं आणि मजुरीनं आईला माझ्या अंगात किडे पडेल रांड तुझ्या. काय बी झालं तरी मी आज शाळेत जाणार म्हणजे जाणार. शाळेत किती तुझ्या नर्जीचं आता गप म्हणती ना. जगने उगा का अडाणीपणा करते ग? हा पैक कुठनं आणायचं? आता या वयात पुण्यांदा तमाशात नाचू आहे ग मी. अगं त्या बरी स्पर्श म्हणतो तसं कारण करू तुझं डोंगरावर जाऊन. आहे तू बी मला वडायला लागलीस. मला झोप तीन करता येतं पण मास्तरी नाही नर्स नाही. अगं त्या रेणका मावशीच्या दाशी आणण्यासारखं मला पळून जाता येत नाही म्हणून काय ग? आहे मला शिकायचं आहे ग. अगं मला पेपरासाठी पैसे पाहिजे फक्त 50 रुपये बघ. मग चल की आमच्या बरोबर चौगा मागायला. नाना येणार चौघ्याला. जगने तुला सहासाठी पैक पाहिजे का नाही? अगं मग चल की आमच्या बरोबर जोगव्याला. पैक भेटतील बघ. जगने तुला मास्तरीन व्हायचं का नाही? मग तुला आमच्या बरोबर जोगव्याला आलं पाहिजे. मैं जोगवायला घेईन पर पैसा माझ्या हातात दिला पाहिजे हा. ठीक आहे सगळे वाजू तू तुटतेस तेवर वाजू. हे पैसे घेऊन ये. वाजीव जरा ऐकून दे तरी. वाजवती देणं ना घेणं फुकटचं खंदील लावून ये ना. आणि इकडं मी वाजवतो तू नाचन गा. सुरू तुझा भाव उतरला बघ आता. असं कोणी वांगाय बोलला तर मी घरला जाईन सांगून ठेवती. आता बोलणाऱ्या तोंडाची मी काय खातिर देऊ ग? मग तू कशाला थांबती इथं? अगं समजी कौतिक करतेस तुझं. बघ तरी कसं साधं दिसतंय लुगडं माझ्या बायाला. त्या दिवशी सहाच्या नाटकासाठी मागितलं तेव्हा नाही म्हणलीस तू. अगं येडे साळा नाटकाचे पैसे देणार होती. बरं साळाला नाव ठेवूस. आईला मग चनावर आमची बी फुल ना पाकडी देवीच्या पुतला रुजू होतीये का बघा. अगं घे की होईल की रुजू होईल. आता तुमच्यासारख्या जर रुजू नाही व्हायचं तर कुणाचं व्हायचं? आईला माझ्या नावानं. नमस्कार रसिक हो. कागदावर रेखाटलेले आदर्श
आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेला भारतीय समाज किती विरोधाभासाने भरलेला आहे. एका प्रगतशील राष्ट्राच्या संस्कृतीचं रेखीव दृश्यचित्र पाहत असतानाच दुसऱ्या बाजूला नीती नियमांच्या गोंडस आवरणाखाली दडलेल्या समस्या इप्टा महाराष्ट्र निर्मित झुलवासारख्या नाटकातून रंगमंचावर आलेल्या आहेत. झुलवा या नाटकाच्या निमित्ताने काही बोलक्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. महाराष्ट्राच्या घराघरातून रसिकमान्य ठरलेले पु ल देशपांडे इथे उपस्थित आहेत. पु ल, आपण नाट्यक्षेत्रामध्ये एका प्रदीर्घ कालखंडाचे साक्षीदार आणि भागीदार आहात, तेव्हा आपल्याला काही प्रश्न विचारायला आम्हाला आवडतील. प्रश्न विचारा, पण पेपर सोपा काढा, कारण कठीण प्रश्न जमणार नाही. फार वर्षांनी आता परीक्षेला बसतोय मी, तर तसं नको, सोपं विचारा. काय आपल्याला विचारायचं ते हे आहे की नाट्यक्षेत्रामध्ये काळाच्या ओघामध्ये या ट्रेंडमध्ये असा काही फरक झालेला आपल्याला आढळतोय का? गुणात्मक बदल झालेला आढळतोय का? पुष्कळ, अगदी आपल्या दशकामध्ये बदल झालेला आढळतो. पहिल्यांदा नाटकाचं एक ठरलेलं गणित होतं की असे असे अंक, मध्ये मध्ये त्याचे प्रवेश, मध्ये ते सीन बदलण्यासाठी म्हणून कव्हरचा सीन असतं तंत्र होतं. खाडीलकरांची वगैरे नाटकं ज्या तऱ्हेची लिहिलेली त्याच्यात, पण तीसुद्धा लोकांनी स्वीकारली होती. तर कारण काय की नाटकाला जाणारा प्रेक्षक हा करमणूक करून घ्यायला जात असतो, हे पण विसरता कामा नये. तो शाळेत गेला असता, त्याला जर ज्ञान पाहिजे असतं, तर त्याला पाहिजे असती गंमत, पाहिजे असते आनंद, पाहिजे असतो एक सुखदुःखाची एखादी कहाणी बघायला मिळाली, ती चांगल्या रीतीने मांडली गेली, मध्ये त्याच्या गाणी आली, प्रकाश चांगला पडला वगैरे, सेटिंग चांगलं असलं, इतकीच त्याची अपेक्षा होती. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती, त्यावेळेला प्रत्येक नाटकाकडून काहीतरी राष्ट्रीय संदेश मिळाला पाहिजे अशी अपेक्षा होती. पण हे सगळं करत असताना नाटकाच्या म्हणून स्वतःच्या काही गरजा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत. म्हणजे कलेच्या म्हणून, जसं गाणाऱ्याला गाणं आवडून चालत नाही, त्याला तो राग कुठला आहे, तो कसा जातो, कशी मांडणी होते, याचं कुठेतरी शिक्षण पाहिजे. अशा तर शिक्षण या गोष्टीला घ्यावं लागतं, ही कल्पना कमी होती. नव्हती असं म्हणत नाही, नाट्य कंपनीच्या बिराडामध्ये शिक्षण मिळत असे, त्याच्यातला एखादा अनुभवी नट नवीन पोरांना शिकवत असे, हे सगळं ठीक आहे. पण त्याही पलीकडे जाऊन जास्त खोलात जाऊन शिरून शिक्षण घ्यावं, त्याची वर्कशॉप्स करावी, तिथे त्यांना शिक्षण द्यावं. आणि अशा याच्यातून जेव्हा विचार सुरू झाले, त्यावेळेला नाटकसुद्धा आता निराळ्या तऱ्हेने कसं आपण मांडू याचा विचार झाला. आणि तुम्ही कल्पना करा की एकेकाळी जेव्हा पहिल्यांदा बॉक्स सीन म्हणतात ज्याला तो आला, त्यावेळी ती मोठी क्रांतीच वाटली. कारण पडद्यावर खाली जायचे, बोलता बोलता तो राजवाडा गुंडाळलाच जायचा. आता त्यानंतर राजे वगैरे गुंडाळले गेले ते सोडून द्या, परंतु तो पडद्यावरती असा गेला की लोकांना काय वाटत नसे, हे झालं नाटकात असंच असायचं असं वाटलं. त्याच्यातून मग सामान्यतः आपण जसे जगतो, जसे राहतो, तेच दिसावं, ज्याला वास्तववादी दिसावं असं म्हणत होते, तशा प्रकारची नाटकं आली. पण त्यानंतरच्या काळामध्ये ही जी पिढी आली, त्यांनी मात्र नाटकामध्ये गुणात्मक आणि कलात्मक असे पुष्कळ फरक केले. झुलवा हे जे नाटक आहे ते NCPAच्या रंगमंचावरून वारंवार सादर केलं गेलं आहे, अनेकदा सादर केलं गेलं आहे. मग हे असं सादर करावं परत परत असं आपल्याला का वाटलं? मला वैयक्तिक तर माझं मत, मला ते अतिशय आवडलं नाटक. म्हणजे अलीकडे पाहिलेल्या नाटकामध्ये, प्रायोगिक किंवा व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा मला ते अतिशय उत्तम विचार करून मांडलेलं नाटक वाटलं. एक म्हणजे हा विषय अतिशय स्फोटक होता. चुकीच्या रूढींना धर्म मानण्यामुळे जे काही होतं त्याचं हे दर्शन होतं, आणि ते इतक्या ताकदीने पेळणं हे फार महत्त्वाचं होतं. आता तुम्ही कल्पना करा, त्याच्यामध्ये नरेची केला हिन किती नर हे चित्र दिसायला लागलं, आणि त्या अभिनय अतिशय चांगला केला. त्याचा जो डिरेक्टर आहे त्यांनी त्याचं डिरेक्शन अतिशय चांगलं केलं. किंवा मी तर असं म्हणेन की ते संहिताच त्याची अतिशय उत्तम तयार केली. आणि माझी गंमत अशी झाली की ज्या कादंबरीवरून केलं ती कादंबरी मी वाचलेली नव्हती, नाही तर मला त्रास झाला असता, मला म्हणजे डोक्यामध्ये त्या कादंबरीशी तुलना दरवेळी झाली असती. पण हे कादंबरीवरून केलं असं वाटूसुद्धा नाही, इतक्या सफाईने त्याला नाट्यरूप दिलेलं आहे. हे त्या नाटकाचं यश आहे असं मला मत आहे. कोण तुम्ही होय? जयंत आहे का? म्हणजे तुम्हाला ठाव नाही होय? अहो जयंतराव तालुक्याच्या गावाला गेला, मामाच्या पोरी बरोबर लगीन करा. आता मला वाटलं काळी पोतवा, तुम्ही बी गेला असाल. नाही गेला? मग बसा बोंबलत. मायला झोपला होतो दुपारच्या वक्ताला, तर आली कटकट करा.
झुलवा या कादंबरीचा विषय अतिशय प्रगल्भ आहे आणि ह्या विषयावरती आपण जी काही निरीक्षणं केलेली आहात हे निरीक्षणं अतिशय सूक्ष्म आहेत। मग अशा स्वरूपाचं काही अनुभव विश्व हे स्वतः अनुभवलेत का? हो, कारण की दहिवडीला माझी बहीण राहते हं. समाबाई अवघडे म्हणून, आणि मग भाऊबीजेला किंवा श्रावणामध्ये मी तिच्याकडं पाहुणं म्हणून जायचो। तर हे जे कुटुंब होतं, येलू, जगणी, परशा, ही सगळी माणसं तिथं स्थायिक होती आणि येता जाता ह्या लोकांना मी पाहत होतो आणि नकळत मला असं वाटलं की ही जी प्रवृत्ती आहे, हे जे देवदासींचं जग आहे, हे जवळून पाहावं आपण। आणि म्हणून एक दिवस मी त्या येलूला म्हटलं की मला तुमच्याबरोबर सौंदतीला येता येईल का? अच्छा. ती म्हणली बाबा चल। तसं नाही म्हटलं, तुम्ही जाताल तिथपर्यंत मला यायचं आहे। तर मग म्हटले तुला लुगडं नेसायला पाहिजे। बरं. आणि मग मी लुगडं नेसलो आणि मग कीजचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी मी 3.5 महिने लुगडं नेसून सौंदती ते खाली कुकुटनूरपर्यंत त्या लोकांबरोबर गेलेलो आहे आणि हे संपूर्ण मला जवळून पाहता आलं। म्हणून झुलवासारखी कादंबरी, एक कलाकृती मला लिहिता। झुलवा या कादंबरीची जी निर्मिती आहे, ही निर्मिती आपण विद्रोही साहित्यामध्ये गृहीत धरू शकाल का? हो, कारण की एक प्रवृत्ती, एक समाज, ज्यावेळेस सामाजिक बंधन येतात त्यावेळेस कोणीतरी बंड करून उठतंच। झुलवामधली जी जगणी हिनं जी पारंपरिक पद्धती आहे, एक देवदासी प्रथा आहे, ह्या प्रथेशीच बंड करलेलं आहे, त्यामुळं ती विद्रोही याच्यामध्ये मोडते। झुलवाची जी निर्मिती आहे ती नक्कीच विद्रोही साहित्याच्या आणि कलेच्या संज्ञेमध्ये एक घटक म्हणून ही मानली जाईल। कारण आम्ही मंडळी आयुष्यभर ज्या व्यवस्थेचे बळी ठरलो होतो, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून ज्या व्यवस्थेनं आम्हाला बळी ठरलं होतं, अशा वर्गाचं एक अत्यंत अमानुष असं विदारक चित्र आणि एक्स्ट्रीम अशी रिॲक्शन या झुलवामुळे सर्वसामान्य ज्याचं मन आणि ज्याची सद्विवेक बुद्धी ठिकाणावर आहे अशा माणसावरती करणारा असा तो आघात आहे। आणि म्हणून आम्ही दलित साहित्यिक म्हणून किंवा कलावंत म्हणून जे काही काम करत आलो, तर त्या आम्हा सर्वांच्याही पेक्षा जास्त प्रभावी आणि परिणामकारक असं झुलवा नाटक पाहिल्यानंतर असं एक कला साध्य जे म्हणतात किंवा कलेचा जो उद्देश असतो किंवा एखाद्या कलेच्या निर्मितीचा जो उद्देश असतो त्या या नाटकानं पार पाडलेला असं माझं प्रामाणिक मत आहे। येलू कुठं आहे? मी विचारतो, येलू कुठं आहे? आत आहे. बाहेर बोलू तिला। वय आता ह्या वक्ताला बी वेगळंच काम आहे। आता ते काय म्हणावं? काय झालं? सगळी शाळेत नका आली। जरा उशिरानं आली, अभ्यासासाठी थांबली होती। आता काय केलं रांडलं? अजून तसं काही झालं नसेल तर आपण सांभाळूया पाहिजे। ऑफर काय झालं ते सांगून तरी टाका एकदाच। की सभापतीचा जयंत्या आणि ही दोघं त्या काय त्याच्या बरोबर बसतो का? बोंबा बॉम्ब नगर, अजाबात बोंबा बॉम्ब नगर। त्याला गुन्हा बघितलं तो गाणारी आई येलू माई, तुला डोळा आम्ही आंधळ। बस ना बाबा, इथं आमच्या इज्जतीचा सवाल आहे, तुला काय बॉम्ब लागला? समजवायला आवा तुम्ही बसा तरी। नग जेवण व्हायचं आमचं आजचा दिवस इथं जेवण नग। ऑफर आम्ही काय करावं आता? तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण बिनबाबत करा। इथं आमच्या नावाचा तमाशा नग। त्या परिसी एक करा, कारण करून टाका, करून टाका कारण। पण एक कारण करणे अगोदर जगणीच्या अंगाला कुणाला बी हात लावू द्यायचा नाही आणि तुम्ही बी लावायचा नाही, कळलं का रे परश्या? मालक ऑफर मी म्हणत होते चल तू परशा तर
काय म्हणतो आखरीत नाही झालं, गुळ आहे तिथं मुंगळे याच. आता आखरीत एवढं आहे की तू बी तिच्या मग साळा करून नाचायला लागली. अरे पण पोरीला साहसी काय नको हे. कारण करून टाक तिचं. आणि पळाली तर दाशवानी. अगं कारणाचं मग बघू, पहिली शाळा बंद करून टाक तिची. मग तुझ्याच्यानं जमत नसलं ना तर मी बोलतो. आपण मागणं पलटी खाऊ नका. जगणे, ए जगणे बाहेर ये. काय रे परसुबा? उद्यापासून शाळेत जायचं नाही. पर का? धंदा करताना शरम नाही वाटली तेव्हा नाही काम थोडी. अगोदर पोरीला विचारायचं काऊ ग आपला सापडून गोई बनवाय निघायचं. आता काय विचारायचो काय, सगळं डोळ्यामुळे दिसतंय ना. आणि काय ग शाळा सुटल्यावर कुठे गेली होतीस? जयंताच्या मळ्यावर मजुरीचं विचारायला गेली होती. मजुरीचं विचारायला गेली होतीस का दुसरीच कुठली मजुरी करायला गेली होतीस? वर्षाव ग बोंब करू नग. पोरीला अजून त्यातलं काय बी कळत नाही. हा कळत कसं नाही, एवढ्याशा पोराला मी सगळं कळतंय. आणि इतर रेडीच्या रेडी आहे. पांडुमामाच्या दुपत्या काय बादलीभर दूध दिली. चला चला चला. जगने त्याने काय केलं ग तुला? काय नाही. अगं तो काय करणार आहे? तिथे शिकवून व्हायचं नाही. तिला मिरचीची धरली दिली. तसं काही नसल झालं. नसल झालं तर शिकव मला. मी या उन्हानं पिकलो नाही एवढा. अरे बरे त्या मोशीला सौंदतीला जायचं ना हो. म्हणजे मला हातून काढून जोगतीन पण होणार? मी नदी जीव देईन सांगून ठेवती पण जोगतीन होणार नाही म्या. रांडे उगाच टिकतो नगस. जोगतीच्या घरी जलम झालाय तुझा. आज ना उद्या जोगतीन व्हावंच लागल तुला. अरे पण आम्ही नाही म्हणलंय का परशा? ते काय नाही, ते त्या मुशीला सौंदतीला जायचं म्हणजे जायचंच. अरे पण पैशाचं काय करू? माझ्याकडचं एक दमला बी नाही बघ. आई यल्लमाच्या आशीर्वादानं समजा नीट होईल. तू का बस, मी रेणुकाकडे जातो. तुम्ही काय बी ठरवा पण मी आज जोगतीन होणार नाही म्हणजे नाही. जोगतीन होणार नाही. सयाजी शिंदे बालगंधर्वांच्या पूर्वीच्या काळापासून ते थेट मोरूच्या मावशीपर्यंत स्त्री भूमिकांमध्ये पुरुष कलाकार ही संकल्पना तशी प्रचलित आहे. पण तुमची भूमिका ही ह्याच्यापेक्षाही काही वेगळी आहे. मग तुमची स्वतःचं निरीक्षण या भूमिकेसाठी केलेलं आणि दिग्दर्शकाने केलेलं तुम्हाला मार्गदर्शन, या दोन गोष्टींची सांगड तुम्ही कशी घातली? या स्त्री भूमिका नाहीच आहे. हा एक समाज आहे. हा तृतीय पंथी पुरुष आहे. म्हणजे स्त्री पुरुष आणि तिसरा माणूस असं आहे. त्यामुळे ही वेगळीच भूमिका आहे आणि अशी भूमिका कधी आलेली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे. आणि ह्याचा हेतू, मूळ हा हेतू हे त्याचा म्हणून भावना आहे. त्याचं एक विश्व आहे. तो एक समाज आहे. फार मोठा अभ्यास आहे तो. ते फार आवड आहे. पण मोरूची मावशी किंवा तत्सम लुगडं नेसून करणाऱ्या ज्या भूमिका आहेत ना, त्याचा हेतू केवळ हा मनोरंजन करण्याचा असतो किंवा समाजानं हसावं हा त्याचा पाठीमागचा हेतू असतो. ह्याचा तसा नाही आहे. लोक ह्याला हसतात हे दुर्दैव आहे. हसायला नाही पाहिजे तिथं. कारण समाजात त्याचे संकेत म्हणा किंवा प्रतिमा तशी आहे म्हणून तसं होतं. तसं मला करतानाची पण माझी तशी इच्छा नाही आहे, पण तसं होतं. आणि दिग्दर्शकाशी तर पहिल्यापासून आम्ही अगदी नाटकाच्या लिखाणाच्या प्रोसेसपासून जवळच होतो. त्याचं मार्गदर्शन आणि नाटकाची शैली आणि मग कॅरेक्टरचा, त्या भूमिकेचा ग्राफ हा लक्षात घेऊन मग त्याचा अभ्यास केला. ह्या भूमिकेचा कॉम्प्लेक्स व्यक्त करताना तुमची स्वतःची भाववृत्ती कशा स्वरूपाची होती? म्हणजे पुरुषत्वाची जाणीव ही तुम्हाला अधिक होती तिथे की स्त्रीत्वाचे भाव हे जाणवत होते? भूमिकेला अपेक्षित असलेले भाव मी देत होतो. भूमिका ती मूळ पुरुषाचीच आहे आणि त्याच्यावर समाजानं केलेले अन्याय इतके स्वतः त्यांनी रिचवून घेतले होते आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन आहे. ते अजून बाहेर खूप यायला पाहिजे. तसं याच्यामध्ये ते येत राहतं आणि त्यानं लादून घेतलेलं स्त्रीत्व आणि असलेलं पुरुषत्व ह्याचा एक घोळ नेहमी त्रास आहे तो. आणि तो त्रास मी देण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि मला पण त्रास होतोच.
नाटक हे माध्यम समाज परिवर्तनाच्या दृष्टीने निर्विवाद श्रेष्ठ आणि उपयुक्त असं माध्यम आहे. परंतु हे नाटकाचं माध्यम आज थिएटरच्या 4 भिंतीमध्ये बंदिस्त होऊ पाहत आहे. मुळात हे नाटक लोकांपर्यंत पोचलंच नाही तर मग समाज परिवर्तन हे कसं काय घडू शकणार? झुलवासारखं नाटक हे पुष्कळ लोकांच्या समोर पोचलं नाही लोकांपर्यंत, ही गोष्ट खरी आहे. समाज परिवर्तन हा विषय असा आहे की नाटकानं समाज परिवर्तन ताबडतोब होतं असं मानण्याचं आपण काही कारण नाही. याचं कारण असं असतं की सगळ्या समाजाची जी गती असते एकंदर परिवर्तनाची ती फार मंद असते. परंतु त्याचबरोबर झुलवासारखं नाटक आपण जे म्हणतात त्याप्रमाणे बंदिस्त न होता हे जर हजारो लोकांच्या पुढे गेलं तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. इतक्या व्यवस्थित पद्धतीनं आणि कलात्मक पद्धतीनं ते सादर केलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज बंदिस्त झालं असलं तर ते खुलं करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि त्यामुळे समाज परिवर्तनाला निश्चित गती मिळेल. झुलवा हे नाटक आपण स्वतः पुढाकार घेऊन मराठी जागतिक परिषदेत सादर केलेले आहे. मग हे नाटक मराठी जागतिक परिषदेत सादर करावं असं कोणतं साहित्यिक मूल्य किंवा कोणतं कलात्मक मूल्य या नाटकात आपल्याला आढळलं? झुलवा या नाटकामध्ये साहित्यिक मूल्य तर आहेतच, कारण समाजातल्या विशेषतः देवदासी समाजातल्या स्त्रीचा प्रश्न फार चांगल्या तऱ्हेनं या संबंध नाटकात मांडलेला आहे. परंतु हे नाटक निवडताना साहित्यिक मूल्याबरोबर त्याची जी नाट्यविषयक मूल्य आहेत ती सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होती. त्याची कारणं अशी होती की अमेरिकेहून जे नाटक आलं होतं अलीबाबा आणि 40 चोर, ते हे जे नाटक होतं हे पाश्चात्य पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं आधुनिक तंत्राचं असं हे नाटक होतं. आम्हाला असं वाटत होतं की आमच्या देशातल्या आमच्या भागातल्या मागासलेल्या समाजाचं चित्र दाखवेल असं नाटक आपण केलं पाहिजे. आणि हे नाटक सुद्धा आमचे मित्र दया पवार वगैरे या मंडळींनी सुचवलं. मग त्याचबरोबर असा मनामध्ये प्रश्न आला की नाटक असं असायला पाहिजे की ते तंत्रदृष्ट्या आणि एकंदर कलात्मक दृष्टीने सुद्धा इतकं चांगलं हवं की बाहेरनं येणाऱ्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मराठी नाटक आपल्या लोककलांच्या मदतीनं किती पुढे गेलेलं आहे हेही दिसलं पाहिजे. या दृष्टीने मला स्वतःला असं वाटतं की वाङ्मयीन मूल्य आणि नाट्यातलं कलात्मक मूल्य या दृष्टीनं हे नाटक अतिशय चांगलं होतं आणि ते बाहेरच्या लोकांना फार आवडलं हे मी मुद्दाम सांगू इच्छितो. वृत्तपत्र ही जनमनाचा कानोसा घेतात. लोकांची अभिरुची ही वृत्तपत्रात व्यक्त होते किंवा ती अभिरुची ही घडवली जाते. आज झुलवा या नाटकाचं परीक्षण हे सर्व वृत्तपत्रांनी सर्व संघांनी अतिशय उत्तम नाटक असं केलेलं आहे. आपण स्वतः सुद्धा चौफेर या सदरामध्ये या नाटकाविषयी लिहिलेलं आहे. पण मग असं सगळं असूनही या नाटकाला लोकांची मात्र गर्दी होत नाही, हे असं का बरं? परीक्षणावरती नाटकं चालतात हे काही खरं नाही. एक सरळ गोष्ट अशी आहे की परीक्षण म्हणून जे आम्ही लिहितो किंवा मी या नाटकावरती लिहिलं हे परीक्षण नव्हतं. उलट मी असं म्हणेन की या नाटकाकडे लक्ष न देणाऱ्या लोकांचं लक्ष वेधण्याचा तो प्रयत्न होता आणि म्हणून नाटकाकडे ताबडतोब लक्ष वेधलं जातं. लोक काय करतात, वाचतात आणि प्रत्येकाची अभिरुची वेगळी असते. मी तर असं म्हणेन की हल्ली मराठी नाटक जे चालतं बरंचसं चालतं ते स्त्रियांच्यावर चालतं. त्यामुळे स्त्रीला आवडणारं नाटक आपण जर बघितलं असेल, आई रिटायर होते याच्यासारखं नाटक अतिशय चांगलं चालतं. आणि अशी अनेक नाटकं जी चालतात त्याचं कारण असं की समाजामध्ये नाटक पाहणारा जो वर्ग असतो त्या वर्गाला आवडणारं नाटक ते चालतं. ते परीक्षणावरती चालतं वगैरे असं नाही. परीक्षणाचं खरं काम काय असतं की अशा नाटकाकडे चांगल्या लोकांचं लक्ष वेधणं आणि ते काम या नाटकाच्या संबंधात सर्व वर्तमानपत्रांनी केलं ही एक चांगली गोष्ट आहे. कोणी टीका नाही केली.
कोणी असं म्हटलं नाही हे नाटक पाहायला जायची गरज नाही असं कोणी म्हटलं नाही. तर माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. आणि झुलवाचा जो प्रचार व्हायला पाहिजे तो खरं हे नाटक आहे ना ते हजारो प्रेक्षकांच्या समोर व्हायला पाहिजे आणि तसं करण्याचा प्रयत्न झाला नाही ही कधी त्याची अडचण आहे. धारशे तू कवा आलीस का? काय ग कशी आहेस? म्या बरी हाय ग. पण तुला काय झालं? काय व्हायचं? कर्म माझं. अगं पर तिकडे मिरजाला चांगले चाललं होतं ना वा? होय ग. धारशे काय झालं? धारशे काय झालं? काय झालं? काय नाही. एसटीतून आले ना म्हणून त्रास झाला बघ थोडासा. अगं आधी आलीस तेव्हा कशी होतीस आणि आता काय हालत? नाही ग कुठून तसं आठवली मी मुंबई सोडून मिरजाला गेले. पैका पैका करत समधी जवानी घालवली आणि आता पैका जातोय त्या डॉक्टरच्या घाशा. म्हणजे तुला देवीचा जग नाचवलं नाही तिची सेवा बी केली नाही म्हणून आईला माझ्या अंगात तेड पाडलं माझ्या. त्या वक्ताला लाडी गुडी लावणार आता थकणार बी नाहीत माझ्या तो अंडर. अगं पण तिकडे मिरजाला तुझी तूच गेली होतीस ना बाय ग. मित्र झुंडीच्या झुंडीनं आरबयाची मग पैका केला पण समजा फुकट बघ. त्या वक्ताला कुणाबरोबर झुलवा लावून घेतला असता तर देवीचा जग नाचवत का होईना मी इथं चुकत राहिले असते ग. तिला घरला पोहोचवते. नाही बाई तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मूळची सोलापूर. सोलापूरच्या? हो सोलापूर. देवदासी आहात का स्वतः? हां स्वतः देवदासी. मग इकडे कशा काय आलात? मी आले असं जीवाला कंटाळून कुठलं तरी काम करावं कुठली तरी नोकरी करावी त्या हेतून मी इथं आले. मग कुठली नोकरी केली होती का? कुठलीच नोकरी केली नाही. मग काम वगैरे व्यवसाय काय केला? तर इथं आले ह्या बायका ज्या आहेत यांचं संगोपन करायचं ह्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या. तुम्ही कुठल्या तरी चांगल्या याला काम करा. आपल्या नशिबाला जर असं आले तर काय करणार. हे परडी आहे त्या परडीपासून बी आम्हाला दूर व्हावं असं वाटतं किंवा ह्या धंद्यातूनही आम्हाला असं कुणी काय सहाय्य करू शकत नाहीत. आमचं नाव ऐकलं की फार लांब पळते. रसिक हो, झुलवा या नाटकात देवदासींचा प्रश्न मोठ्या कलात्मकरित्या मांडला आहे. गजबजलेल्या शहर वस्तीतल्या अंधाऱ्या गल्लीत दडलेल्या भोगदासी म्हणून जगणाऱ्या त्याच देवदासींचं जीवन हे खरोखर इतकं कलात्मक आहे का? झुलवा नाटक पाहत असताना यातल्या कितीतरी देवदासींच्या मनातला आक्रोश हा अश्रूंच्या रूपाने व्यक्त होत होता. आपण अशी जगणी होऊ शकत नाही ही पराभूत खंत कित्येकांना बोसत होती तर काहींच्या भावना इतक्या बोथट झाल्या होत्या की चेहऱ्यावर केवळ निर्विकारताच उरली. देवदत्त, लोकनाट्य आणि संगीत नाटक ह्याच्यात नेमका कोणता फरक आहे आणि झुलवाचा बाज हा कोणत्या प्रकारात मोडतो?
लोकनाट्य आणि संगीत नाटकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की कुठलंही लोकनाट्य हे सर्वसाधारणपणे पूर्वंपार चालत आलेल्या पारंपरिक जी गीतं असतात, गाणी असतात, लावण्या वगैरे असे जे बाज असतात त्यावर आधारित असतात. आणि संगीत नाटक हे कुठल्यातरी एक शास्त्र आहे, त्याला बंधनं आहेत, नियम आहेत आणि त्या शास्त्राप्रमाणेच संगीत नाटकाची निर्मिती केली जाते. त्यामुळे हा ज्याला फ्रीलान्स म्हणता येईल असा लोकनाट्याचा प्रकार. आणि ॲक्च्युली झुलवा हा प्रकार जो आहे तो लोकनाट्य न म्हणता त्याला एक लोककथा घेऊन केलेलं नाटकाचाच बाज आहे हा. पण लोककथा किंवा लोकसंगीत घेऊन केलेलं नाटकाचा बाज असं म्हणता येईल त्याला. आणि लोकनाट्य म्हटल्यानंतर थोडासा तमाशा किंवा असा जे आपली परंपरा आहे महाराष्ट्राची त्याच्याकडे झुकणारा बाज होतो लोकनाट्य. आणि झुलवा हा जो प्रकार आहे तो लोकसंगीत घेऊन केलेला नाटकाचा प्रकार आहे. देवदत्त, झुलवाच्या गीतरचना ज्या आहेत त्या आपणच केलेल्या आहात, तर पारंपरिक नाट्यगीतांच्या रचना आणि झुलवाची गीतरचना यात नेमका कोणता फरक आपल्याला जाणवतो? मुळात एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा झुलवा नाटक माझ्याकडे आलं त्यावेळेला याच्यामध्ये 2 स्तर होते संगीताचे. एक मूळ त्या नाटकामध्ये जे घडतंय त्याचं एक वेगळं संगीत आहे आणि मी संगीतकार किंवा गीत लेखक म्हणून लोकांना, बघणाऱ्या प्रेक्षकांना जे सांगतोय ते एक वेगळं संगीत आहे. म्हणजे ह्या नाटकाच्या याच्यामध्ये 2 संगीताचे स्तर अशा प्रकारे आले की त्याच्यामध्ये मी एका ठिकाणी त्यांच्या ओरिजिनल ढंगाचा वापर केला आणि दुसऱ्या ठिकाणी मला जे अभिप्रेत आहे, माझ्या जे मनात भावना आहेत गीतकार म्हणून, संगीतकार म्हणून, त्या लोकांना सांगायच्यात. त्याला माध्यम आहे. समजा की ते जे गायक येऊन सांगतात की ही कथा अशी अशी पुढे चाललेली आहे, तर त्यासाठी मी फ्रीलान्सचा वापर केला. तर झुलवामध्ये जी जोगती मागायला जातात वगैरे किंवा त्यांची जी देवाची गाणी आहेत ती सगळी ओरिजिनल बाजमध्ये येतात आणि त्यांना ही कथानक सांगणारा जो जे गायक आहे त्या ठिकाणी सगळा फ्रीलान्स. चेतन दातार यांनी केलेलं झुलवा या कादंबरीचं नाट्य रूपांतर अतिशय चित्रदर्शी झालेलं आहे. चेतन, या कादंबरीचं नाट्य रूपांतर करतानाची जी प्रक्रिया आहे त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. खूप सोपं आहे. नाट्य रूपांतर करताना 2 गोष्टी लक्षात ठेवल्या. एक म्हणजे कादंबरीच्या वेळेस एकच वाचक असतो आणि नाटकासाठी खूप प्रेक्षक असतात, अनेक प्रेक्षक असतात. ही एकदा गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की कादंबरीतले संवाद हे कितीही पसरट असू शकतात, हे कुठच्याही तऱ्हेने पसरू शकतात, त्याला कुठचंही बंधन असायची गरज असते असं नाही. पण नाटकाच्या संवादांना गरज असते बंधनाची. नाटकाचा संवाद किंवा नाटकाचा एखादा प्रसंग हा अमुक इतक्या वेळात संपायला हवा. तो जर परिणामकारक व्हायला हवा असेल तर तो अमुक इतक्या वेळात संपायला हवा आणि त्या ह्याच्यात त्या डायलॉगमधून जे काही सांगायचं आहे, त्या संवादांमधून जे काही तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे ते तेवढ्या वेळात साधायला हवं. यानुसार सगळं सीन आणि सगळे संवाद बांधत गेलो. आजच्या व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेमध्ये झुलवासारख्या नाटकाचं जे आर्थिक गणित आहे ते तुम्हाला कितपत अवघड वाटतं? हम लोग जो नाटक करते हैं इप्टा के बैनर में, ये नफ़ा नुकसान देखकर नहीं करते. एक समाजी और एक चीज़ हम लोगों के सामने ले जाना चाहते हैं, वो हम लोग कोशिश करते हैं. और झुलवा से जो है ऐसे हमको कुछ फ़ायदा और नुकसान नहीं है. जो आता है वो खर्च हो जाता है और कभी ज़रूरत पड़ती है तो इधर उधर से ले आते हैं. नाट्यसृष्टीच्या पदार्पणातच झुलवासारखं नाटक रंगभूमीवर देऊन वामन केंद्रे यांनी आपल्या विषयीच्या अपेक्षा ह्या खूप वाढवलेल्या होत्या. त्यानंतरची त्यांची नाटकं म्हणजे दुसरा सामना, एक झुंज वाऱ्याशी, नाती गोती यासारखी नाटकं रसिकांना त्या अपेक्षापूर्तीचं समाधान हे निश्चितच देऊन गेली. वामन केंद्रे, झुलवासारखं नाटक आजच्या व्यावसायिक स्पर्धेच्या युगात करणं हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने सुद्धा एक चॅलेंजिंग आहे. मग असं हे आव्हान आपण कसं काय स्वीकारलं? मराठी रंगभूमीवर पदार्पण करीत असताना वेगळ्या पद्धतीचं नाटक सादर करावं ही माझी मनोमन इच्छा होती आणि त्या दृष्टीनं मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होतो. अनेक पुस्तकं वाचत होतो. दरम्यानच्या काळामध्ये ही कादंबरी माझ्या वाचनामध्ये आली आणि मला असं वाटलं की मला ज्या पद्धतीचा विषय हवा होता आहे तो मला मिळाला या कादंबरीच्या निमित्तानं. ती कादंबरी वाचल्यानंतर मी अक्षरशः झपाटून गेलो होतो. दुसरं असं की मला असं वाटलं की या कादंबरीची अतिशय वेगळ्या पद्धतीनं मांडणी नाट्यरूपामध्ये सादर करता येईल. आणि तिसरं असं की मला हलकी फुलकी नाटकं करायला आवडत नाहीत, विनोदी आवडत नाहीत.
विनोदी असं नाही की ज्यामधून काही समाजाला सांगता येत नाही, काही मांडता येत नाही आहे, केवळ ती मनोरंजनापुरतीच मर्यादित राहतात अशी नाटकं शक्यतो मी करायचं टाळतो. की काही सामाजिक समस्या आहे, माणसांच्या संवेदनाबद्दल काही बोललं गेलं आहे, दाखवलं गेलेलं आहे, त्यांच्या सुखदुःखाबद्दल काही दिलं घेतलं आहे, अशा पद्धतीचं जर नाटक असेल तर ते मला जास्त आवडतं. आणि ही कादंबरी मला असं वाटलं की माझ्यातल्या दिग्दर्शकाला आव्हान देणारी आहे. त्याच्यामुळं या व्यावसायिक युगाच्या स्पर्धेच्या जगात मी वेगळ्या पद्धतीचा विषय निवडून प्रायोगिक नाटक सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पदार्पणाला असं नाटक सादर केलं, त्यानंतर या व्यावसायिक स्पर्धेमध्ये तुम्ही बरेच स्थिर झालेला आहात, अनेक नाटकं सादर केली आहेत, त्यानंतर पुन्हा असं नाटक सादर करावं असं वाटेल का? हो, मला जरूर आवडेल. एकतर मी मुळात प्रायोगिक व्यावसायिक अशी नाटकं मानत नाही. मुळात एक चांगलं नाटक असतं आणि एक वाईट नाटक असतं. बरं. तर मला चांगलं नाटक सादर करण्याचं नेहमीच वेड असणार आहे, होतं आणि ते पुढेही राहणार आहे. तर त्याच्यामुळं मला झुलवासारखं किंवा झुलवाच्याही पेक्षा वेगळ्या ताकदीचा जर एखादा विषय मिळाला, जसं मी तुपेंना म्हणाले की तुम्ही मला एखादा नवीन वेगळा विषय तुम्ही शोधून द्या, तर असं मिळाला तर मला ते आव्हान स्वीकारायला जरूर आवडेल. कोण पण स्वभाव आहे, पाया पडती पाया पडती. आशीर्वाद आशीर्वाद. आणि कोण रेल का तू? या 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 त्या का आईच मला ठावत होत सगळे जग पालता घालून तुम्ही इथंच येता बोमलत म्हणून. आता माझ्या जीवाला बघा. पोरगी कशी आहे? बरी हाय. आणि तू ग? मी आधी बरी हाय. अगं जगन कुठं दिसत नाही ग. बाहेर गेली आहे. आय्याला बाई चाली बघा तुमच्या रूपानं माझ्या पोरीचा झुलवा लावाया. अगं काय म्हणतेस काय? वय ग वय. अरे परशा जगलीच्या सरपंचाच्या केसते बरोबर झुलवा लावती. ते तर आम्हाला बी ठाव आहे. असं एवढंच काय त्याच्या पुढचं बी माहित आहे. काय ग? अगं कोंबडं किती बी झाकलं तरी भरडल्या बिगर थोडी राहणार आहे. काय म्हणतेस? अगं माहितीये जगलीला किसनापासून दिस गेल्याचं बी माहितीये. काय ग येले? खरंय का ही म्हणते ते झुलवा लागायच्या आधीच पुढीला दिस गेलं म्हटलं? अरे पण तू झुलवा लावतोय ना आता. दमा मॅचा टाकते तुमच्या काय मागतात? आधी मला सांग, तू कुणाला विचारून झुलवा लावा निघालीस? मी तुझा गुरु आहे ना, मला काय मानपान आहे का नाच? अरे परश्या तुझी आज्ञा घेणारच होते मी. तुझ्या आज्ञे बिगर कसा झुलवा लावीन मी जगनीचा? पण त्या किसनातच काय कळणं झालंय. आज उद्या करतोय. मला तर काही उमगणं झालंय बघ. दमा मॅचा टाक. आई येलं मग पुण्यांदा चमत्कार दाखवता तुला कळलं. अरे परसुबा खरंच सांगते तुझी आज्ञा घेणारच होते मी. पण तुम्ही त्या सौंदतीच्या जत्रात काळा केला ते एकदम आजूगावला. ते काय बी नाही. आधी माझं घेतलेला पैसे टाक. हा टाक म्हणजे टाकच. परसुबा तुझ्या बी पोटात काळीच नाही भाई. अरे का माझ्या पोरीच्या जीवावर उठलासा? परशा हिचे ह्या असल्या सोंगाला भुलू नका. आधी आज जण काय असेल नसेल ती उचलून आण. नाही तर मीठ बी जायचं मिरच्या बी. हा मी सोडतोय भावानीला. असं काय करता येडेवानी? अरे जा म्हणते ना. जा तुम्ही आता. तुझ्या तिरडीचा मोडला बांबू उचलली तुमची लोक. कोण माझ्या सामानाला हात लावतो तेच बघते. अरे देवा मला म्हणत होतीस कोण सामानाला हात लावते ते बघ सगळं चाललं घेऊन आता मार आणि हे बघ राहिलेलं पैसा चोरण्याच्या दिवशी आला यो. भावाने आम्हाला बोलती अगं डॉक्टरची पंचायत भरवीन जो गोबन करीन रांड तुझा. अहो पोरपोटात आहे आता येईल ना घालव. आधीच गावात तोंड काढायला जागा नाही. बायको मायरावून येणार आहे म्हणल्यापासून तू लयच नाट लावतीयस. माग तर म्हणत होतीस संसार करा संसार करा. असं वाकड्यात बोलू नका आणि काय ते शेवटचं सांगून टाका. आता इथंच लावू का झुलवा? बाप खेटरान आणि त्याचं काय त्याला विचारायला ग. तरी मी सांगत होते झुलवा लाव ना ग तर असं काय बी नग. तेव्हा लय पिरमात आला होता ना व. तेव्हा म्या काय तुझ्यावर बळजबरी केली होती व्हाय ग? नका पुण्यात उकरून काढते. असं जिथे पाय मारू नका. तुमच्या पाया पडते. पोटातल्या पोरासाठी पदर पसरते तुमच्या मोर. हा तपास चल किटकिट चल उठ जा घरला. येत्या आमोशाला बघू.
या नाटकात दाखवलेली दारशी, जगन, येलू, परशा यासारख्या उपेक्षित समाजाच्या प्रश्नांकडे आपण केवळ प्रश्नचिन्ह म्हणूनच पाहणार का? आजही आपल्या टक्क उघड्या डोळ्यांसमोर सौंदत्तीला लाखो कोवळ्या मुलींची कारण किती काळ लागणार? झुलवासारखं नाटक पाहून झाल्यावर, त्याचं परीक्षण करून झाल्यावर वा नाट्यावलोकन करून झाल्यावर या समाजाच्या उद्धाराचा प्रश्न हा इथेच थांबणार आहे का?